शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत। आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाचा अल्जेब्रा मॅथमॅटिक्स पार्ट 1 या विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण 13 मार्च 2024 रोजी झालेल्या बोर्ड क्वेश्चन पेपरचे आन्सर शीट आपण या ठिकाणी पाहणार आहोत। त्यामुळे आपल्याला या विषयाला किती मार्क्स मिळतील ते कळणार आहे। यासारखे इतर विषयांचे व्हिडिओ आपल्याला हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले एसएससी बोर्ड एक्झामचे प्रश्नपत्र प्लेलिस्ट अवश्य पहा। तत्पूर्वी मित्रांनो, आपण नवीन असाल, अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल। काही महत्त्वपूर्ण सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत बघा, त्या वाचा। त्यामुळे आपल्याला पेपर सोडवण्यास मदत होणार आहे। त्यानंतर क्वेश्चन 1A 4 गुणांसाठी करेक्ट आन्सर आपल्याला शोधायचा आहे। त्याचा पर्याय क्रमांक ABCD जो काही असेल तो आपल्याला लिहायचा आहे। बघा, पहिल्याचं A हा पर्याय बरोबर आहे। त्यानंतर दुसरं उदाहरण, त्याचा B, तिसऱ्याचा D, चौथ्याचा C, त्यानंतर या पद्धतीने आपण जर गाळल्या जागा 4 हे पूर्ण लिहिले असतील तर आपल्याला या प्रश्नाला 4 पैकी 4 गुण मिळतील। त्यानंतर B भाग बघा, 4 गुणांसाठी 4 उदाहरणे या ठिकाणी दिलेली आहेत। एक गुणासाठी एक उदाहरण आहे। त्यांचे उत्तरं तुम्ही जर व्यवस्थित सोडवली असतील तर त्यांना सुद्धा 4 गुण मिळणार आहेत। 4ही प्रश्न व्यवस्थित वाचा। त्यानंतर क्वेश्चन नंबर 2A 4 गुणांसाठी कोणतीही 2 उदाहरणं सोडवायची आहेत आपल्याला 3 पैकी। त्यांनी या ठिकाणी ॲक्टिव्हिटी दिलेली आहे आणि काही रिकाम्या जागा आहेत। त्या ठिकाणी आपल्याला अचूक संख्या टाकायची आहे आणि ती ॲक्टिव्हिटी पुन्हा लिहायची आहे। ती सोडवण्यापूर्वी आपण वरती दिलेलं उदाहरण जे काही आहे ते आधी व्यवस्थित वाचायचं आहे आणि त्यानंतर ती ॲक्टिव्हिटी कंप्लीट करायची। त्यानंतर दुसरं उदाहरण, बघा, हे उदाहरण या ठिकाणी सोडून दाखवलेले आहे। 2 + 5 x + 2 x² - 7 x + 10 या पद्धतीने हे उदाहरण आपण लिहायचे आणि 2 गुण मिळवायचे आहेत। त्यानंतर तिसरं बघा, या पद्धतीने ॲक्टिव्हिटी कंप्लीट केलेली। जर अशा पद्धतीने आपण ही दोन्ही उदाहरणं सोडवली असतील तर आपल्याला या प्रश्नाचे 4 पैकी 4 गुण नक्की मिळतील।
त्यानंतर बी भाग 8 गुणांसाठी. त्यानंतर पुढचं त्यानंतर तिसरं कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी 3 गुणांसाठी. प्रश्न तिसरा आहे, वारंवारिता सारणी या ठिकाणी दिलेली. त्याआधी ते उदाहरण वाचा, ती सारणी पहा आणि त्यानंतर खाली दिलेली ॲक्टिव्हिटी आपल्याला पूर्ण करायची. बघा ती ॲक्टिव्हिटी या पद्धतीने पूर्ण करा आणि 3 गुण मिळवा. त्यानंतर दुसरं उदाहरण, त्यानंतर ॲक्टिव्हिटी असेच्या असे आपण ती लिहायची. त्यानंतर बी भाग 2 उदाहरणं सोडवायची. चार दिलेली आहेत. तीन गुणांसाठी एक उदाहरण आहे. प्रश्न चौथा, क्वेश्चन नंबर 4. 8 मार्कांसाठी 2 उदाहरणं सोडवायची आहेत आपल्याला तीनांमधून. बघा पहिलं उदाहरण, त्यानंतर दुसरं, तर तिसरं, पाचवा प्रश्न 3 गुणांसाठी. कोणत्याही एका उदाहरणाचं उत्तर आपल्याला लिहायचं आहे. बघा पहिलं उदाहरण, दुसरं उदाहरण,
बघा या पद्धतीने सॉल्व करायचे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता 10वीचा अल्जेब्राचा पेपर आपण या ठिकाणी बोर्ड क्वेश्चन पेपर सोडवलेला आहे. आपल्याला हा पेपर नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.